पुढची बातमी पाहूयात। आता शाळांमध्ये इयत्ता पहिली ते 5वी मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषा सक्तीच्या असतील। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये आता शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी, इंग्रजी सोबतच हिंदी भाषा देखील सक्तीची करण्यात आली। नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमामध्ये भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं की स्थानिक भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि हिंदी ही जर आपल्या राज्यघटनेत आपण बघितलं तर जेवढ्या भाषांना रिकॉग्नायझेशन केंद्राने दिले त्यापैकी एक भाषा हिंदी आहे। मग तुम्ही हिंदीच भाषा कंपल्सरी का करताय? लोकांना चॉईस द्या ना, त्यांना हिंदी शिकू दे, कन्नड शिकू दे, तामिळ शिकू दे, गुजराती शिकू दे, दुसरी कुठली भाषा शिकू दे। हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश मला अजून कळलेला नाहीये आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारणही कळलं। असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई। भाषा ही यासाठी केलेली की हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे। राज्यामध्ये मराठीला पहिलं प्राधान्य, नंतर सेकंडरी राष्ट्रभाषेला पहिलं दुसरं प्राधान्य असलं पाहिजे आणि तिसरं प्राधान्य जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये लोकांशी जी स्पर्धा करायची त्यावेळेला इंग्लिश आली पाहिजे। हा स्पष्ट त्याच्यामधला उद्देश आहे। काही लोक आपले मुलं इंग्लिश शाळेमध्ये आणि मराठी शाळेमध्ये मराठीला विरोध, तिथं हिंदीला विरोध, मुलं कुठे शिकतात? इंग्लिश शाळेत। असं वक्तव्य करण्यापेक्षा मुलांचं भवितव्य कसं चांगलं घडेल याकडे लक्ष द्या। सक्ती नाहीये, समजून घ्या जरा। त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे। एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।